दिवशी प्रातःकाळची वेळ होती. गंगा तीरावर एका प्राचीन आश्रमात सद्गुरू आपल्या शिष्यांसह बसलेले होते. समोर धुनी पेटलेली होती. त्यातून निघणाऱ्या धुरांच्या रेषा आकाशाकडे जात होत्या. चहूबाजूनी पक्ष्यांचा मंजूळ असा आवाज येत होता. साधक त्या दिवशी मनात मोठा एक प्रश्न घेऊन आला होता. गुरूंच्या चरणापाशी बसून हात जोडून म्हणाला, स्वामी, लोक म्हणतात की सद्गुरू जीवनात आले की सारे बदलते. पण हे बदल नक्की कसे होतात, ते कसे ओळखावे, ते सांगाल का कृपा करून? सद्गुरूंनी त्याच्याकडे अगदी स्नेहाने पाहिले आणि धुनीच्या ज्वाळेकडे एक क्षण पाहिले आणि बोलू लागले. म्हणाले, साधका, सद्गुरू जीवनात येणं ही केवळ एखादा थोर माणूस म्हणून भेटणे नव्हे, तर सद्गुरू जीवनात येणं म्हणजे आतून दिवा पेटणं असं असतं बरं का. पण हे होण्यास फार वेळ लागतो. एका रात्रीत काही हा बदल होत नाही. अरे, जसे बीज रुजायला काळ लागतो ना, तसेच गुरुकृपेचे फळ यायला सुद्धा वेळ लागतो, काळ लागतो. परंतु जो धीराने राहतो, श्रद्धेने राहतो, त्याच्या जीवनामध्ये बदल होतातच, हे निश्चितच आहे. आता पहिला बदल सांगताना सद्गुरू काय म्हणाले? सद्गुरू म्हणाले की साधका, सद्गुरू जीवनात आले की सगळ्यात आधी बदलते ती म्हणजे दृष्टी बरं का. आधी माणूस जगाच्या स्वार्थाकडे नजरेने पाहतो. मला काय आधी मिळेल, माझे काय होईल, हाच विचार असतो. पण गुरुकृपा झाली की दृष्टी अगदी हळूहळू बदलायला लागते. समोरच्या माणसात सगळं चांगलं दिसायला लागतं. निसर्गामध्ये देव दिसायला लागतो. प्रत्येक प्रसंगात एक शिकवण दिसायला लागते. जग तेच असते, पण ती पाहण्याची नजर बदलते आणि नजर बदलली की सारे जग बदलते. दुसरा बदल सांगताना सद्गुरू म्हणाले, त्यांचा स्वर आणखीन मृदू झाला होता. ते म्हणाले, साधका, मनातली भीती कमी होते रे. माणसाला अनेक भीती मनात असतात. उद्याची भीती, रोगाची भीती, मृत्यूची भीती, एकटेपणाची भीती. या भीतींनी माणूस आतून पोखरला जातो बरं का. पण जेव्हा सद्गुरू पाठीशी आहेत हे खऱ्या अर्थाने मनात ठसते. या भीतींनी माणूस आतून पोखरलेला असतो, पण जेव्हा सद्गुरू पाठीशी असतात हे खऱ्या मनात जेव्हा ठसते ना, तेव्हा ही भीती हळूहळू विरायला लागतात बरं का. तो आहे हे एक वाक्य पुरेसे असते सारे सहन करायला. ज्याच्या पाठीशी सद्गुरू आहेत ना, त्याला या जगात भिण्यासारखे काय आहे, सांग बरं मला. तिसरा बदल सांगताना सद्गुरू म्हणाले, साधकाच्या डोळ्यात त्यांनी पाहिले आणि म्हणाले, काय होतं? अहंकार गळायला लागतो. हा सगळ्यात मोठा बदल सद्गुरू आपल्या आयुष्यात आले की व्हायला लागतं. माणसाला स्वतःबद्दल मी फार मोठा आहे असं वाटत असतं. माझी बुद्धी, माझे शहाणपण, माझे कर्तृत्व. पण सद्गुरूंच्या सहवासात हळूहळू हे सगळे माझे माझे जे असतं ना, हे कमी होतं. हा मीपणा असतो ना, हा संपतो. म्हणजे जसे सूर्यापुढे दिव्याचा उजेड फिका पडतो ना, तसे सद्गुरूंच्या तेजापुढे अहंकार फिका पडतो. आणि अहंकार एकदा गळाला ना की माणूस नम्र होतो. नम्र माणसावर गुरुकृपा अधिक वेगाने वर्षात येईल. कारण रिकाम्या भांड्यात पाणी मावत नसते. असं असतं का, सांग बरं. रिकाम्या भांड्यातच पाणी मावते नाही का. म्हणून तुमचं मन जेव्हा रिकामं होतं ना, तेव्हा सद्गुरूंची कृपा तुमच्यावर होते. आता चौथा बदल सांगताना सद्गुरू उठले, धुनीजवळ गेले. त्यात एक काटकी टाकली. ती काटकी पेटली आणि ज्वाळा उंच गेली. ते म्हणाले, साधका, संकटाकडे पाहण्याची वृत्ती बदलते. आधी संकट आले की माणूस खचतो, रडतो, देवाला दोषही देतो. पण गुरुकृपा झाली की संकटात एक वेगळा अर्थ त्याला दिसायला लागतो आणि वाटते की गुरूंनीच हे दिले आहे, यात काहीतरी कारण असणारच. ही वृत्ती मनात आली की संकट सहन करण्याची शक्ती येते. संकट जातेच, पण जाताना बरंच काही शिकवून जाते आणि ती शिकवण पुढच्या आयुष्यात कामी येते. पाचवा बदल सांगताना सद्गुरूंच्या चेहऱ्यावर एक वेगळे हास्य उमटले. ते म्हणाले, साधका, अरे, इतरांबद्दल प्रेम वाढते रे. जेव्हा सद्गुरू आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आधी माणूस फक्त आपल्या माणसांसाठी जगतो. बाकीचं जग त्याला परकं वाटतं.
पण गुरुकृपेने हळूहळू हे वर्तुळ मोठे होते. आधी घर, मग समाज आणि मग सारे जग. सगळ्यात तोच भगवंत त्याला दिसायला लागतो. मग परका कोण, शत्रू कोण, सारे त्याचेच अंश आहेत की. हे उमगले ना की मग मनातला द्वेष, मत्सर, राग हे सारं हळूहळू विरायला लागतं बरं का. आता 6वा बदल सांगताना गुरुजींनी आकाशाकडे बघितलं. म्हणाले, साधका, सद्गुरू आयुष्यात आले ना की समाधान येतं. खरे, खोल, आढळ समाधान. हे समाधान बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसते. घरात सुख असो वा दुःख, पैसा असो वा नसो, माणसे असोत वा नसोत, आत एक स्थिरता येते, एक शांती असते, जो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हीच गुरुकृपेची सर्वात मोठी देणगी आहे. जगातील कोणतीही संपत्ती या समाधानाची बरोबरी करूच शकत नाही. आता 7वा आणि अंतिम बदल सांगताना सद्गुरू परत येऊन शिष्याजवळ बसले. साधकाच्या डोळ्यात आधीच पाणी जमा झाले होते. सद्गुरू हळुवारपणे म्हणाले, साधका, शेवटचा बदल सांगतो हं आता, नीट ऐक. आणि तो बदल आहे ते म्हणजे आपल्याला आपल्यामधली मृत्यूची भीती नाहीशी होते. माणसाला सर्वात मोठी भीती असते ती मृत्यूची. पण गुरुकृपेने जेव्हा आत्म्याचे खरे स्वरूप उमगते, जेव्हा समजते की हा देह जाईल पण आत्मा अमर आहे, तेव्हा मृत्यूचे भय उरत नाही. उलट मृत्यू म्हणजे गुरुकडे परत जाणे असे वाटायला लागते. आणि अशा माणसाचे जगणे किती निर्भय, किती आनंदी आणि किती मुक्त असते हे शब्दात सांगणे अशक्य आहे रे. साधक बराच वेळ शांत बसला. मनात सारे शब्द गुरुजींचे रुजत होते. हळूच त्याने सद्गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले. सद्गुरूंनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. म्हणाले, साधका, हे सारे बदल एका दिवसात होत नाहीत बरं, पण वर्षे लागतात, कधी जन्मही लागतात. पण जो श्रद्धेने गुरुचरणी राहतो, जो प्रामाणिकपणे साधना करतो, त्याच्यासाठी हे बदल अटळ आहेत. गुरुकृपा ही नदीसारखी आहे. जो त्यात उतरतो तो पूर्णपणे भिजून जातो. आणि न भिजणे शक्य नाही त्या शब्दांसरशी साधकाच्या मनात एक नवी उमेग जागी झाली. धुनीच्या ज्या ज्वाळा होत्या त्या क्षणी आणखीन उंच गेली आणि जाणवत होतं जणू गुरुवचनाला ती साक्ष देत होती आणि सांगत होती की हो, तू गुरूंच्या सहवासात जा आणि इतके सारे बदल आपोआप तुझ्यामध्ये होतील. कितीही वर्ष लागली तरी चालतील, पण सुरुवात तर नक्कीच होईल, नाही का. तेव्हा गुरूंच्या सानिध्यात राहिलं की किती छान छान बदल होतात हे तुमच्यासुद्धा लक्षात आलंच असेल. तेव्हा गुरुची साथ सोडू नका, विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.